महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। मी रोशन कांतीलालची पिपाडा, म्हणजे हा माझा भाऊ आहे। मला अत्यंत आनंद होतोय की माझा भाऊ दरवर्षी काही ना काही नवीन प्रयास करीत असतो व आमच्या सगळ्या बहिणींना व सगळ्यांना तो बोलवत असतो। पण मी या यात्रेत पहिल्यांदा आले वेळ काढून, म्हणून मला खूप आनंद होऊ राहिला की माझ्या भावाला म्हणजे लई सपोर्ट महादेवांचा, पुढेही त्यांचा असेच साथ राहो। दरवर्षी भावाच्या सोबत कुणी ना कुणी जात असते, पण या वर्षी ही एवढी सगळी पब्लिक पाहून एवढा आनंद होतोय की चला आपल्या भावाच्या पाठीमागं कुणी ना कुणीतरी आहे त्याला साथ देणारे। बम बम बोले माझ्यासोबत रोशन शेठ जे 4 वर्षापासून इथे आले, त्यामुळे मी आता माझी दुसऱ्यांदा अमरनाथला जाण्याची संधी मिळालेली आहे। मला दुसऱ्यांदा मी अमरनाथला जात आहे आणि पहिले सुरुवातीला जाताना मला असं वाटलं नव्हतं की मी परत दुसऱ्यांदाही जाऊ शकतो, परंतु भोले बाबाच्या कृपेने मी आता परत जाऊ शकतो आणि यामध्ये मला महादेवाच्या कृपेने सर्व काही मिळालं। एवढंच 30 वर्ष आहे। बाबा अमरनाथच्या कृपेने दरवर्षी मी बाबा अमरनाथला जातो। ज्यांचं बाबा अमरनाथला जाणं होत नाही तिथून मला प्रेरणा भेटली, म्हणून आपण इथून हुबलीचे कारागीर येतात, इथं आपलं शिवलिंग बनवतो बर्फाचा। हा शिवलिंग 24 तास चालतात। ज्याचे तिथं दर्शन होत नाही त्यांना इथं दर्शन घडवून आणणं हे त्या मागचं उद्दिष्ट आहे। आम्ही आतापर्यंत कमीत कमी 2000 भाविकांचे दर्शन घडून आणले आणि उद्या मी सकाळी दुपारी 4 वाजता जाणार आहे श्रीनगर। या वर्षी पहिलगाम मार्गे 4 वर्ष बालटाल आणि 1 वर्ष पहिलगाम या मार्गाने आम्ही यात्रा करतो। आमचं बाबा बर्फानी मित्रमंडळ, आलोकनगर, राजा बाजार आणि परी असे ग्रुप आहे आमचा। दरवर्षी आम्ही 30 ते 40 जणांचा ग्रुप असतो आणि दरवर्षी यात्रेचं नियोजन करतो। 2 महिने अगोदर यात्रेचं नियोजन करावं लागतं आणि या मागचं कारण एकच आहे, ज्याचे दर्शन होत नाही त्यांना इथं दर्शन घडवून आणणे हे त्या मागचं उद्दिष्ट कारण आहे। आणि गेल्या 15 वर्षापासून आपलं लंगर भी चालत आहे बाबा अमरनाथ बर्फानी मित्रमंडळाचं बालटालला। तर 40 दिवस तो कंटिन्यू लंगर चालतो। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान। जय बाबा बर्फानी, भूखे को अन्न और प्यासे को पाणी हे शिकवण बाबांनी दिलेली, त्या परिणाम आम्ही प्रयत्न करतो आहे। सकाळपासून आतापर्यंत 500 भक्तांनी सहभाग नोंदवलेला आहे। दरवर्षी 40 गावचा बँड वगैरे असतो आणि आता या वर्षी नवीन डमरू पथक, महाकाल डमरू पथक हे आपल्या संभाजीनगर बालाजीनगरचं आहे। त्यांना बी आमंत्रण दिलं, ते म्हणे भैया आम्ही बी सेवा करतो,
त्या दरवर्षी प्रत्येक एक एक गोष्ट बाबाच्या कृपेने वाढत चालली आणि माझी अशी इच्छा आहे बाबा बर्फानी भोलेनाथचा सदैव आशीर्वाद माझ्या मित्रपदावर सदैव राहावा ही माझी बाबा चरणी प्रार्थना। श्रद्धा अशी आहे माझी, मला अस्थमाचा त्रास होतो 24 वर्षापूर्वी अस्थमाचा त्रास होतो। त्यावेळेस आम्ही 10 मित्र गेलतो, मला एवढा त्रास झाला रोटो इनहेलर कॅप घेऊन गेलो, अर्ध मित्र पोहोचले, मी रस्त्यातच रोटो कॅप घेऊन ज्यावेळेस बाबाची पहिली पायरी चढली सर्वात खाली मी उतरलो तेव्हापासून माझी श्रद्धा झाली, माझ्या दवा गोळ्या इन्सुलिन सर्व बंद झाल्या आणि दरवेळेस बाबा प्रत्येक काही ना काही रूपानं मला दर्शन घडवतात आहे। भक्तांना हेच आहे जय बाबा बर्फानी भूखे को अन्न और प्यासे को पानी, अन्नदान करत राहा आणि सत्कर्म करत राहा। देवाचे देव एकच आहे महादेव, ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। बम बम भोले वीर कारो बजरंगी, कश्मीर की वादी में भोले की शादी में। माझा रोशन पिपाडा, बाबा बर्फानी मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष।